नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो। प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं। म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते। तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील, जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय रेंटल फ्रेंडली, बजेट फ्रेंडली अँड इझी टू मेक वॉल डेकोर। चला मग व्हिडिओ पटकन सुरू करूया। मला बऱ्याच रिक्वेस्ट येत असतात की तू थोड्याशा रेंटल फ्रेंडली वॉल डेकोर आयडियाज दाखवशील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्या प्लेट्स असतात ना, पेपर प्लेट, त्याच्यापासून वॉल डेकोर कसं बनवायचं हे पाहणार आहोत। आणि मी तुमच्यासोबत एक नाही 4 DIY आयडिया शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। आता पुढच्या 4 आयडियासाठी आपल्याला ह्या अशा प्लेट्स लागणार आहेत। ज्या पेपर प्लेट्स आहेत त्या तुम्हाला इझिली तुमच्या जवळच्या दुकानामध्ये मिळू शकतात। आणि थोडंसं मी ह्या मीडियम साईज आणि छोटी साईज अशा 2 पेपर प्लेट्स यूज केल्यात। आणि आपल्याला लागणार आहेत ॲक्रेलिक कलर। ॲक्रेलिक कलर ऐवजी तुम्ही पोस्टर कलर सुद्धा यूज करू शकता। फक्त पोस्टर कलरला थोडी शाईन येत नाही, त्यामुळे शक्यतो ॲक्रेलिक कलर वापरा, म्हणजे जे वॉल डेकोर आहेत ते खूप सुंदर दिसतील। तर DIY नंबर 1 साठी मी ह्या मीडियम साईजच्या पेपर प्लेट घेतलेल्या आहेत। या प्लेट्सला मला थोडा मातीचा म्हणजे टेराकोटा प्लेटचा लुक द्यायचा आहे। त्यासाठी मी इथे इंडियन रेड ॲक्रेलिक कलर आणि त्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स केला आणि मला प्रॉपर जो टेराकोटाचा जो कलर असतो तो मिळाला आणि तो मी पूर्ण प्लेटला ब्रशच्या साहाय्याने देऊन घेतला। आता कलर पूर्णपणे वाळल्यानंतर त्याच्यावरती डिझाईन करण्यासाठी मी इथे एक स्टेन्सिल यूज करते। आता जर तुम्ही आपला लिव्हिंग रूम मेकओव्हरचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे स्टेन्सिल मी एक वॉल डेकोरेट करण्यासाठी वापरलं, म्हणजे मी त्याला वॉलपेपरसारखा लुक दिला। तर त्यामध्ये हे मी स्टेन्सिल यूज केलेलं आहे। त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला। तर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ जरूर चेक करा। तर हे स्टेन्सिल मी पेपर प्लेटच्या बरोबर मधोमध ठेवलं आणि तिथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करणार आहे। आता इथे मी ब्रश न वापरता असा जो स्पंज असतो ना तो वापरणार आहे। त्यामध्ये व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतला आणि जस्ट डॅप डॅप मेथडने आपण हे स्टेन्सिल कव्हर करणार आहोत। आणि पूर्ण कलर करून झाल्यानंतर हळूच आपण हे स्टेन्सिल काढायचे आणि आपल्याला खूप छानशी अशी सुंदरशी डिझाईन मिळते। आता प्लेटच्या बॉर्डरला कलर करण्यासाठी मी व्हाईट कलर घेतला आणि छोट्या 0 नंबरच्या ब्रशने अशी कडेला झिगझॅग बॉर्डर काढली। अशाच मी 3 पेपर प्लेट कलर केलेले आहेत आणि आपलं सुंदरसं DIY वॉल डेकोर रेडी आहे। आता पाहूया DIY नंबर 2। DIY आयडिया नंबर 2 ही आयडिया अतिशय बनवायला सोपी आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अशा छोट्या साईजच्या पेपर प्लेट्स आणि आपल्याकडे थोडे असे ग्रीटिंग कार्ड्स असतात किंवा रॅपिंग पेपर असतो ज्याच्यावरती खूप छान छान प्रिंट्स असतात। इवन अगदी मॅगझिनमध्ये येणाऱ्या सुद्धा काही प्रिंट्स असतात। तर त्या प्रिंट्स आपण इथे यूज करणार आहोत। तर त्यासाठी या पेपर प्लेटची जी मधली सर्कल आहेत तेवढ्या साईजचा आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघायचं की आपल्या डिझाईनमध्ये कुठला कॉमन कलर आहे। जसे की माझ्या डिझाईन्समध्ये थोडी पिंकची शेड आहे, त्यामुळे मी इथे पिंक कलर सिलेक्ट केला आणि तो मी पेपर प्लेटच्या बॉर्डर्सला देऊन घेतला। इथे तुम्ही पिंक कलर ऐवजी तुमच्या आवडीचा कलरसुद्धा देऊ शकता। आणि कलर सुकल्यानंतर जो आपण कट केलेला डिझाईनवाला पेपर आहे ना तो आपण फेविकॉलच्या साहाय्याने प्लेटला चिटकवणार आहोत। टाडा! आणि आपलं अगदी झटपट होणारं वॉल डेकोर रेडी आहे। आता पाहूया आयडिया नंबर 3। DIY आयडिया नंबर 3 या आयडियासाठी मी मीडियम साईजच्या पेपर प्लेट्स घेतलेले आहेत आणि त्यावरती मी ॲक्रेलिक कलरने पेंट करणार आहे। तर त्यासाठी मी घेतलेला आहे ब्ल्यू आणि ब्राऊन कलर कॉम्बिनेशन। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही कलर यूज करू शकता, पण शक्यतो थोडेसे डार्क कलर यूज करा, कारण यावरती आपण असे गोल्डन कलरचे 3D बटरफ्लाय कटआउट्स लावणार आहोत।
तर डार्क कलरवरती हे असे कटआउट्स खूप उठून दिसतील, म्हणून म्हटलं की इथे आपण डार्क कलर यूज करा. तर हे जे कटआउट्स आहेत ते ऑनलाईन आपल्याला सहज मिळतात. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही चेक करू शकता. तर या बटरफ्लाय सोबतच स्टिक सुद्धा येतं, त्यानेच मी हे पेपरवरती चिटकवून घेतलं आणि इतकं सुंदरसा लुक याचा आलेला आहे. या पेपर प्लेट्स तर अशा वाटतात की हे विकतचं डेकोर आहे. तुम्हाला हे कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक शुक्रवारी मी असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. DIY आयडिया नंबर 4. तर या आयडियासाठी मी मीडियम साईजच्या पेपर प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि यावरती बोहो इन्स्पायर्ड डिझाईन पेंट करणार आहे. बोहो इन्स्पायर्ड डिझाईन तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला भरपूर डिझाईन्स मिळतील. या पेंट करायला अतिशय सोपं आहे. तुम्हाला काही खूप असं छान ड्रॉइंग यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही फर्स्ट टाईम जरी करत असाल तरी या पेंट करू शकता. तर यामध्ये फक्त काही ज्या कलर स्कीम असतात ना त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात. तर तसेच कलर कॉम्बिनेशन मी चूज केले आणि रँडमली पेपर प्लेटवरती एक एक करून या प्लेट्सवरती डिझाईन काढले. आता हे जे शेप्स आहेत ते सुद्धा रँडम आहेत. अगदी त्याचा असं काही शेप गोलाकारच यायला पाहिजे असं नाही. हीच तर खासियत आहे या बोहो इन्स्पायर्ड डिझाईन्सची. तुम्ही अगदी फर्स्ट टाईम जरी करत असाल ना तरी हे तुम्हाला आरामात जमेल. तर असे वेगवेगळे शेप्स मी प्लेट्सवरती पेंट करत गेले वेगवेगळ्या कलर्समध्ये. आणि हे आता पेंट झाल्यानंतर त्यावरती मी ब्लॅक कलर यूज करून थोडे पानांचे मोटिव्स काढले, म्हणजे पानांचे डिझाईन्स काढले. आणि टडा, आपलं बोहो इन्स्पायर्ड वॉल डेकोर आर्ट रेडी आहे. चला आता आपल्या चारही प्लेट्सच्या डिझाईन रेडी आहेत. आता पाहूयात फायनल रिव्हील. आता या पेपर प्लेट चिटकवण्यासाठी मी इथे मास्किंग टेप यूज करते, कारण हा आपला रेंटल फ्रेंडली ऑप्शन आहे. आणि पेपर प्लेट हलक्या असतात त्यामुळे या मास्किंग टेपने त्या इझिली भिंतीला चिकटतात. भिंतीला खिळा न ठोकता असे कुठले ऑप्शन्स आहेत की ज्याने आपण अशा या वॉल डेकोरच्या वस्तू भिंतीला लावू शकतो, या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की तुम्ही चेक करा. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधल्या DIY वॉल डेकोर आयडियाज आवडल्या असतील. यामधली कोणती आयडिया तुम्हाला जास्त आवडली, 1, 2, 3, 4 हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करू शकता. आणि हो, येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.